नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलवर। बरेच दिवसांनी आज मी या चॅनलवर व्हिडिओ बनवत आहे, कारण की आज शिवरात्री आहे। त्यानिमित्त आज आपण एका देवस्थाना ठिकाणी आलेलो आहोत। खूपच पुरातन एक महादेव मंदिर आहे, आमच्या जवळच आहे। 50 ते 60 किलोमीटर डिस्टन्सवर एक मंदिर आहे आमच्या इथे, तर तिथे आज आलेलो आहे। तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून। तर जसं तुम्ही पाहिलं असेल, मी गेल्या वर्षी इथे आलो होतो। आपण मागच्या वर्षी शिवरात्रीला एक व्हिडिओ शूट केला होता, तर तुम्ही पाहिला असाल। नसेल पाहिला तर या व्हिडिओच्या खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तो पाहून घ्या तुम्ही। तर आज आपण शिवरात्रीनिमित्त एका खूपच पुरातन देवस्थान ठिकाणी आलेलो आहोत। तसं मित्रांनो, आपण हे देवस्थान गेल्या वर्षी पूर्ण पाहिलंच होतं, पण जेव्हा आपण आलो होतो तेव्हा थोडी हिरवळ होती, कारण की पाण्याचाही फ्लो होता। आता उन्हाळा लागलेला आहे, तुम्ही माहीत आहे तुम्हाला। तर आता उन्हाळा लागल्यामुळे सर्व झाडाचे जे पानं आहे ते झडणं चालू झालेले आहे, आणि जंगल एकदमच असं बंजर दिसत आहे। त्यामुळे थोडासा जंगलाचा व्ह्यूही आपण पाहणार आहे, आणि लाईट आपण तुम्हाला मी दर्शनही करून देणार महादेवाचे। इथं जे छोटंसं मंदिर आहे त्याचेही दर्शन करून देणार। तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईबही करून टाका। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे जे जंगल आहे सध्या किती भयंकर अवस्थेत आहे। म्हणजे भयान वाटत आहे एकदम। इकडं कोणी नाही, दूरपर्यंत काहीच नाही आहे। पक्षीचा आवाज येत आहे फक्त, आणि पाण्याचं तर नाव निशाण काही दिसत नाही आपल्याला। आता आम्हाला बी तहान लागलेली आहे, पण इकडे काही पाणी तर आम्हाला दिसत नाही। तर बघूया, तिकडे जाऊया। आणि इथं थोडंसं फोटो वगैरे काढले। ही पोरगी आता आमची, हिला तहान लागली, एक बिस्लरी आणली छोटीशी पाण्याची। ती जर संपली तर मग आमच्याकडे पाणीच नाही। तर इथून आता लवकर जाऊया, दर्शन घेऊया। आणि आज उपास असल्यामुळे थोडं जास्त फिरता बी येणार नाही, कारण की आपली चार्जिंग लवकर डिम होऊन जाईल, म्हणजे पोटाची चार्जिंग। अवरेज तसंही गाडी आज भरपूर देणार नाही, कारण की पेट्रोल कमी आहे गाडीमध्ये। तर चला भेटूया पुढे। मित्रांनो, पाहू शकता हे रस्ता विसरले थोडे, आणि इथून पायी चालणं मुश्किल आहे। पण यांनी इथून गाडी चालवली, पूर्ण ढलान आहे। ही ढलानमधून गाडी तिघत चौघ जण वळतायत मागं, पण ती गाडी त्यांना पुढे वळते, आणि इतका उतार आहे तो। कशी नेतील आता ते त्यांना माहीत। आपण पायी चढू शकत नाही इतक्या वरी, म्हणजे हे उतार इतका खतरनाक आहे। हा चढ त्यांनी गाडी चालवली, एक गाडी तिथे सोडली त्यांनी, एक चालवली। आम्ही तिकडून आलो आत्ता, ते मंदिर आहे, बघूया तिकडून दिसलं तर छोटं ते। आता त्याला कलर दिलेलाच आहे, आणि हे गाडी नेऊ राहिले लोक। तर आपण जाऊया वरी, ती डोडो गेली वरी तिकडे पहा। तर मित्रांनो, आपण इथे पोहोचलेलो आहोत। हे आहे श्री ऋषी महाराज देवस्थान, तामकराड रेगाव। आपण इथे बरसातीत आलो होतो, आणि सध्या आता उन्हाळा लागलेला आहे, त्याच्यामुळं पूर्ण जंगलाचे पानझड, म्हणजे झाडाची पानझड झडत आहे, पानं पडत आहे। तर जंगलाची अवस्था पाहिलीच आपण अगोदर। इथे गाडी लावली, गाडीमध्ये हवा कमी आहे। बरेचसे भाविक येतात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला इथे, त्यापैकी आपणही आलेलो आहोत। महाशिवरात्रीसाठी इथे म्हणजे खास सुविधा करण्यात येते, आणि आज कार्यक्रम चालू आहे इथे। भारुडा एका काय भजन वगैरे असेल ते चालू आहे। तर चला मंदिर बघूया, आपण दर्शन वगैरे घेऊया देवाचे। हे कार्यक्रम चालू असल्यामुळं आवाज तुम्हाला क्लिअर येणार नाही। तर इथे बघू शकता, एकदम छानपैकी एक नागोची मूर्ती आहे, नागोबाची।
पाहू शकता बरेचसे आज व्यवस्था करण्यात येऊ राहिली, कारण की इथे प्रसाद होणार, उद्या भंडारा राहणार, कारण की आज शिवरात्री. आपण गेल्या वर्षी इथे आलो होतो. तर मित्रांनो, आता आपण पुढे चाललेलो आहोत. इथून असंच गेल्यानंतर समोर एक बारीक पाऊल वाट लागेल, तिथे जाऊया. तिथून वरती जाता येते आणि एक छोटं मंदिर आहे पुढे, ते पुढे गेल्यावर आपण पाहणार आहे. आज माझ्यासंग डोडो बी आलेली आहे. डोडोला बी पाशे आज पोट भरून खाऊन. तर चला जाऊया. इथे काम चालू आहे, कारण की उद्या भंडारा राहणार आणि आज रात्रभर जागरण बी राहणार इथे. त्या कारणास्तव इथे बघा मंडप वगैरे बसवण्यात व्यवस्था करून राहिली बसवण्याची. उसळ नाही आहे जोडबाई इथं. तर इथे एक बोरवेल आहे, त्याचंच पाणी इथे वापरण्यात येते. पाणी जपून वापरा, कारण की पाण्याचा खूप सध्या शॉर्टेज आहे. नदीतलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. आणि इथे काय आहे ते स्त्रियांचा प्रश्न. इथे काय, तर मित्रांनो आता आम्ही वरी चाललेलो आहे. बघू शकता त्या नदीत जेव्हा आलो होतो तेव्हा खूप सारं पाणी होतं, पण आता काहीच पाणी नाही आहे आणि जंगल पूर्ण भयानक झालेलं आहे, बंजर झालेलं आहे. आणि आता या रस्त्याने आपण पुढे जाणार आहे. तर चला जाऊया. आणि तिकडे पुढे गेल्यावर आपण जो आपला व्हिडिओ आहे तो खतम करून टाकणार आहे. तर चला, काही जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे, कारण की तुम्हाला वाटत असेल मी म्हटलं बरेच दिवस झाले आपण शिवरात्रीनिमित्त तर व्हिडिओ असतेच असते आपला, त्याच्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ टाकणं आपल्याला जरुरी आहे. कारण की बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला. याला व्हिडिओ बनवायची सवय नाही राहिली, तर आता दम लागला. चालायची सवय नाही राहिली. ते बघा डोडो चालती, डोडो चिंग चिंग पळती आहे ना. डोडो कशी पळती तू? उपाशी का? हाव. काय खाल्लं तू? उसळ. उसळ? हा. कोण्या देवाचा उपास आहे तुझा? महादेवाचा. महादेव कोणता असते? महादेव तिकडे आता. ते गणपतीचे पप्पा का? हा. अच्छा, गणपतीचे पप्पा महादेव आहे का? हा. मग त्याचा उपास ठुला का तो? हा, मैद्याचा उसळ खाल्ली. डबल काय काय खाल्लं? डबल त्या बिला पाणी पिलं, बस एवढंच. सकाळी डबल रोटी खाल्ल्या? डबल रोटी नाही, त्या बिला. डबल रोटी खाल्ली का सकाळी? नाही. काय तर खाल्लं असं? बिस्किट खाल्लं का? बिस्किट बी नाही, काहीच नाही खाल्लं, फक्त चहा पिला. बापरे, म्हणजे उपास धरला म्हणायचा तो. आणि काय काय खाल्लं मग उपासात? चिप्स? चिप्स नाही खाल्ले. मग केळं अंगूर खाल्ले पाहिजे. कुठं खाल्ले का? दोनच खाल्ले. दोनच खाल्ले का? तर जाऊ दे तिकडे.